गावातील बाळूमामा मंदिर देवस्थान आडगाव पाहू शकता। दर्शन घ्या मित्रांनो। बाळूमामाच्या नावानं सांग भलं कमेंट करा। आणि आपण आता पालखीतला बघा नंबर 12 पालखीतला घोडा बघणार आहोत आणि तिथली पालखी बघणार आहोत आणि त्यात तुम्ही पण दर्शन घ्या हो का। श्री संत बाळूमामा मंदिर आडगाव तालुका पालम जिल्हा परभणी पोस्ट चाटोरी। बघा तोरण बांधलेलं आहे। महिला मंडळ दर्शनाकरता येऊन दर्शन घेतलेलं आहे त्यांनी आणि 12 नंबर आपण पालखी बघणार आहोत। बघा त्यात दर्शन घ्या, मामाचं दर्शन घ्या आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं कमेंट करा। पाहू शकता मित्रांनो बाळूमामाच्या नावानं चांग भलं। नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। बाळूमामाची बघा नंबर 12 पालखी पूर्णपणे फुलाचे हारांनी सजवलेली आहे आणि मिरवणूक आता गावातून काढायची आहे तर जागेहून पालखी हलवलेली आहे तुम्ही पाहू शकता। आणि महिला असं पुढे नवी कोर साडी आतरत आहेत आणि त्या आतरणाच्या वरून बाळूमामाची पालखी आपल्याला असे ज्या गावी ठेपा आहे त्या गावी बाळूमामाची पालखी नेऊन सोडायची। तर बघा पाहू शकता, घ्या दर्शन मामाचं तुम्ही पण। बघा किती मस्त सजवलेली आहे हार लावून आणि किती महिला आलेल्या आहेत पालखीचं दर्शनाकरता। महिला मंडळ, पुरुष मंडळ, लहान थोर भाविक भक्त पूर्ण बाळूमामा भक्त सेवेकरी आलेले आहेत आणि सेवा आपल्या हातून व्हावं। बघा पाहू शकता बाळूमामा मंदिर देवस्थान आडगाव तिथून निघाली आणि आता गावातून मिरवणूक निघणार। अशा प्रकारे लहान थोर पूर्णपणे आनंद घेत आहेत या पालखीचा। बघा नंबर 12 पालखी मित्रांनो। आणि डीजेचा पण आनंद घेणार आहोत आपण, पुढे बघणार आहोत। डीजे पण खूप मोठा आहे, डीजे पण लावलेला आहे आणि बघा पाहू शकता डीजे किती। आणि हे जे ट्रॅक्टर आहे हे ट्रॅक्टर म्हणजे पालखीतलं ट्रॅक्टर नाही, फक्त पालखी आहे। आणि हे ट्रॅक्टर जे आहे आमच्या शेजारील गाव आहे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरील तेलजापूर ह्या माणसाचं आहे। तेलजापूर गावी त्यांचं दाडे पाटील असं आडनाव आहे, त्यांचं ट्रॅक्टर आहे। आणि हे ट्रॅक्टर त्यांनी आज बाळूमामाच्या पालखीसाठी सेवेकरता अख्खा दिवस फ्रीमध्ये दिलेला आहे, कारण की बाळूमामाचा ट्रॅक्टरवर भंडारा पडावं असं त्यांचं म्हणणं होतं, म्हणून त्यांनी अख्खा दिवस सेवाकरिता ट्रॅक्टर दिलेला आहे। तर खूप खरंच तर बाळूमामाचा त्यांना आशीर्वाद असो। बघा महिला किती पुढं साड्या आतरत आहेत आणि मागून पालखीवरनं जात आहे मित्रांनो। लहान थोर लहान लेकरं आनंद व्यक्त करत आहेत डीजे समोरील। पाहू शकता तुम्ही डीजे पण किती मोठा आहे। नवीन कोणी असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका की बाळूमामाच्या नावानं चांग भलं कमेंट करा। बाळूमामाच्या तुम्ही व्हिडिओला आलात म्हणजे खूप खरं तर भाग्यवान म्हणायला हरकत नाही, कारण की असा सोहळा आपण डोळ्याने बघतो। खरं तर पुण्य म्हणायला हरकत नाही, कारण ज्यात नशिबात ज्याचे आहे तोच बघू शकतो मित्रांनो। पाहू शकता किती भाविक भक्तांनी गर्दी केलेली आहे दर्शनाकरता पाहू शकता। आणि पालखी वाट लावायची आहे आपल्याला पुढील गावी। तर इथून आमच्या गावापासून नरवटवाडी हे जे गाव 20 ते 22 किलोमीटर अंतरावर आहे नरवटवाडी, त्या गावी नेऊन सोडायची आहे आम्हाला। अगोदर आमच्या गावातून मिरवणूक निघेल। आमचं गाव म्हणजे राहणार आडगाव तालुका पालम जिल्हा परभणी पोस्ट चाटोरी। त्या गावी 5 दिवस बाळूमामाची पालखी राहिली। खरं तर खूपच चांगलं झालं। 5 दिवस काही जणांनी सेवा पण केली, महाप्रसादाचा नैवेद्य झाला आणि आता आमच्या गावापासून काही जण डान्स करत आहेत। डीजेचा तालावरील आवाज मी म्यूट केलेला आहे कारण कॉपीराईट लागू नये म्हणून। पाहू शकता तुम्ही। खरं तर मित्रांनो लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ पाठवत चला। खरं तर आपण खूप काही असे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन, दाखवण्याचा तुमच्यासाठी।
तुमचा सपोर्ट गरजेचा आहे मित्रांनो. बघा किती आनंद व्यक्त करत आहेत. आणि डीजे पण खूप मोठा लावलेला आहे, पाहू शकता. बघा आता गावात आलेली आहे पालखी, अजून थोडी आहे आणि पुढे जाऊन तिथं स्टॉप होईल हनुमान मंदिर, त्या ठिकाणी जाऊन पालखी थांबेल आणि पूर्णपणे गावातून वेढा मारून नंतर त्या दुसऱ्या गावी आपल्याला वाट लावायची आहे. ते पण असंच पुढं साड्या आतरत नंतर मागून पालखी त्या साड्यावरून जाणार. असं सेवा आहे. ज्याच्या हातून सेवा घडली तो नक्कीच त्याला मामा मेवा देतील. खरं तर मामाचे शब्द आहेत, जो माझी सेवा करेन त्याचं मी कल्याण केल्याबगल राहणार नाही, असे मामाचे शब्द आहेत. आणि मामाला काही मोठी आशा नाही. जो एक उदबत्ती लावेल आणि साखर ठेवेल प्रसाद, तर त्यातच मामाचे खूप खुश आहेत. आणि जो मामाची बकरी राखायला सेवा करण्याकरता गेलेला आहे, त्याचं तर मामा पूर्णपणे कल्याण करून सोडत असतो. खरं तर मामाचे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला पण समजेल. माझे व्हिडिओ नसतील बघितले तर एक वेळेस अवश्य भेट द्या व्हिडिओवरती, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा किती आहेत महिला मंडळ, पाहू शकता. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. पाहू शकता तुम्ही पालखी बघा किती सजवलेली आहे. बघा आता आलेली आहे हनुमान मंदिर आडगाव, पाहू शकता पालखी. तिथं पण पूर्णपणे भाविक भक्त थांबलेले आहेत, पालखीचा आनंद व्यक्त करत आहेत. आणि पाहू शकता तुम्ही आता इथून ह्या चौकातून बाळूमामाची पालखी फिरेल आणि पुढील गावी आपल्याला वाटे लावायची आहे. ती पण असंच पाहू शकता मित्रांनो. खरं तर सेवा कोणाच्या बी हातून घडत नाही, नशिबात घेऊन यावं लागतंय. असं पाहण्याकरता की आपण नशीब म्हणूनच बघतोय. खरं तर मित्रांनो लाईक करा. बघा आता लोक ह्या चौकातून निघालेली आहे. डोक्यावर महिलांच्या घागरा आहे, वरी कळस नारळ हे ठेवून आहेत, तर निघालेले आहेत. बघा कशा आतरत आहेत पुढं महिला, पाहू शकता मित्रांनो. तुम्ही नवीन कोणी असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाळूमामाच्या नावानं चांग भलं मित्रांनो. बघा पाहू शकता तुम्ही किती पूर्ण गावातील भाविक भक्त सेवेकरी आलेले आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत, पाहू शकता तुम्ही. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. पर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमच्या गावात बाळूमामाच्या मेंढ्या आलेल्या आहेत आणि गावातच बाळूमामाचं पण मंदिर आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी बाळूमामाच्या मेंढ्या येतात आणि जितके दिवस सेवा होईल तितके दिवस मामा मुक्काम असतात बाळूमामाच्या मेंढ्या. आणि हलकीच्या तालावर पण आहेत, 2 हलक्या लावलेल्या आहेत, डीजे लावलेला आहे. पूर्णपणे तुम्ही पाहू शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. कपाळी बाळूमामाचा मस्तकी भंडारा लावलेला आहे, पाहू शकता तुम्ही. बघा 2 हलके आहेत का नाही, पाहू शकता तुम्ही, वाजवत आहेत. डीजे आहेत, 2 हलके आहेत आणि हनुमान मंदिरापाशी पूर्णपणे वेढा घालून आलेले आहे. मिरवणूक निघाली, आता जायचं पुढील गावी, सोडायची नेऊन.
घ्या दर्शन, मामाचं दर्शन घ्या. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बघा कशी आहे मूर्ती. साईडला मुळी महाराज आहेत, मध्ये बाळूमामा आहेत आणि ह्या साईडला विठ्ठल रुक्मिणी आहेत. पाहू शकता तुम्ही. बघा बाळूमामा आलो चरण तुझ्या पाया, बाळूमामा आलो चरण तुझ्या पाया. बाळूमामाचं किती सत्व, बुचा अवतार. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.